तर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। झिशान सिद्दीकी आणि अंतापूरकरांशी संपर्क आपण साधलेला आहे। झिशान सिद्दीकी आणि अंतापूरकर हे जे आहे ते बैठकीला उपस्थित नव्हते आणि त्याच्यावरूनच आता वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। कोण आहे मला माहित नाही। मी अजितदादा सोबत पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आहे। मी त्यांच्या सोबतच राहणार आहे। आपण पाहिलं तर देवेंद्र भुयार म्हणतात सुनील शेळकेजी काय वाटतं दादांचे वैयक्तिक संबंध या सगळ्या निवडणुकीत कामाला येतील का? नक्की दादांचे वैयक्तिक संबंध म्हणण्यापेक्षा प्रत्येक विधिमंडळातील सहकार्याने दादांनी आपल्या आपल्या मतदारसंघात जे काही सहकार्य करता येईल ते आजपर्यंत केले आणि त्यातून उत्तराई होण्याचं विधिमंडळातल्या अनेक सहकार्यांनी आजच्या मतातून ठरवलेलं आहे। मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने दादांच्या मागे आपण पाहिलं की राष्ट्रवादीचे सर्वच आमदार बाहेर पडताना पाहायला मिळतात आहेत। बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू कडूजी तुमचा पाठिंबा कोणाला? कारण की तुमचे दोन आमदार आहेत, तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा आहे। सगळ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत आपण पाहिलं की सर्वच आमदार आता सगळ्या या संपूर्ण इंद्रनील नाईक आहेत आपल्या बरोबर। इंद्रनील नाईकजी काय म्हणतात, पाठिंबा कोणाला आहे आणि त्याचसोबतच आमदार फोडलेत का तुम्ही? महायुतीचे सर्वच्या सर्व जागा निवडून येतील, आम्हाला 1000% खात्री आहे त्याची। आपण पाहिलं की इंद्रनील नाईक आपल्या सोबत गेलेले आहेत आणि बाकीचेही आमदार सध्या सर्वच आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे जवळपास 40 आमदार आणि 2 अपक्ष आमदारांचं सर्वच आमदार विधान भवनात पोहोचलेले आहेत। हळूहळू महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे सर्वच आमदार जे आहेत ते सध्या विधान भवनात पोहोचतील आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आज विधान भवनात विधान परिषदेच्या निवडणुकीकरता होणार आहे। खरं तर सगळ्यात महत्त्वाचा कस जो आहे तो महाविकास आघाडीचा लागणार आहे, कारण की महाविकास आघाडीची मतं या सगळ्या निवडणुकीमध्ये फुटतील असं जे सातत्याने मत जे आहे ते महायुतीकडच्या नेत्यांकडून दावा केला जात होता। आता सर्व